मी रुपाली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे मंडे आणि आजपासून लोलोचं पण स्कूल चालू झालेलं आहे. प्रज्ञाचं तर ऑलरेडी फ्रायडेपासूनच चालू झालं. दोघंही स्कूलला गेलेले आहेत आणि माझ्याकडे आत्ता जवळजवळ 2 तास आहेत माझ्याकडे. आणि या 2 तासामध्ये मला खूप सारी कामं करायची आहेत. तसं तर मी अर्धी कामं आल्यानंतर केलीत आणि काही गोष्टी अजून करायच्या शिल्लक आहेत. तर म्हटलं चला आपण ब्लॉग पण स्टार्ट करूया, कारण आपल्या आता यावर्षी रेग्युलर ब्लॉग येणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सगळ्यांनी चॅलेंज घेतलेला आहे 365 डेजचा आणि त्याचबरोबर आपलं चॅनलही मॉनिटाईज करायचं आहे. त्यामुळे एकही दिवस न चुकता मला ब्लॉग जे आहेत ते अपलोड करायचे आहेत, मग ते शॉर्ट असो किंवा लाँग व्हिडिओ. तर अजून एक छान गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. कालच आम्ही जत्रेमध्ये जाऊन, म्हणजे काल नाही, सॅटर्डेला मी जत्रेमध्ये जाऊन आलो आणि तिथून मी खूप सुंदर अशी गोष्ट आणलेली आहे. ती तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये मी सांगेनच. आणि आता मी काय काढलेलं आहे ना, मला ॲक्च्युली फ्रीज क्लीन करायचा होता. तसं तुम्ही आधी पण क्लीन केलं आहे, पण अजून थोडंसं म्हणजे मला आतले कंटेनर्स वगैरे जे आहेत ते वॉश करायचे होते. सो इथलं सगळं मी काढलेलं आहे. हे बघा, पूर्ण फ्रीज जो आहे तो रिकामा केला आहे आणि आता हे सगळं मला ना क्लीन करायचं आहे. आणि तुमच्यासोबत बोलता बोलता गप्पा मारते सगळं क्लीन करणार आहे मी. आणि त्यानंतर ना इथे सुकलेले कपडे वगैरे जे आहेत ते मी सगळे काढून ठेवलेले आहेत. आता मला हे सुद्धा घडी करायचे आहेत, कारण आमचा कपाटाचा कप्पा जो जरा आहे तो असा अस्तव्यस्त झालेला आहे. सो तोही मला लावायचा आहे. तर आजच्या दिवसात ही कामं करायची आहेत आणि पटापट आवरायला घेते. आणि आज खूप दिवसाने दारात रांगोळी काढणार आहे. खूप दिवस झाले दारात रांगोळीच नव्हती, कारण मला पूजा वगैरे करता येत नव्हती. त्यामुळे मग दारातही रांगोळी काढणं राहून जात होतं. सो आज खूप दिवसांनी दारात छान रांगोळी काढणार आहे. आणि संध्याकाळी बघू, मठातही जायचं आहे मला, कारण खूप दिवस झाले मी मठातसुद्धा गेलेली नाही आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे व्हिडिओज आहेत ना, लाँग व्हिडिओज, ते मी डेली म्हणजे आठवड्यातून 3 दिवस, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 3 दिवस मी एक्झॅक्ट टाईम सकाळी मॉर्निंगचं 11 वाजता अपलोड करत आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यामुळे व्ह्यूजसुद्धा येत नाही आहे, तर तेव्हा करते. आणि शॉर्ट व्हिडिओ जे आहे ना, तर तो मी डेली टाकते, पण त्याचा काही टायमिंग फिक्स नाही आहे अजून. बघू कुठला टाईम मला फिक्स करता येईल. आणि तुम्हाला जर सुचवायचं असेल तर तुम्हीही सुचवू शकता. तर चला आता पटापट कामाला सुरुवात करते. तर बघा, फ्रीज तर क्लीन झालेला आहे, पण अजून थोडं आवरायचं बाकी आहे असा. कारण सगळे फ्रीजमध्ये जे कंटेनर्स आहेत तर ते वॉश करून ठेवलेत, त्यामुळे अरेंज करायचं बाकी आहे. आणि माझं जेवणसुद्धा बाकी आहे. आणि तुम्हाला दाखवते की जत्रेमधून काय आणलं. जवळ ही बघा, एक छोटीशी क्यूट डॉल जत्रेमधून मी घेऊन आलेली आहे माझ्यासाठी. डॉल बघून तुम्हालाही हसायला नसेल. आता ही डॉल बरोबर खेळायला मी काय आता लहान आहे का असं तुम्हाला वाटत असेल, पण ना जेव्हा आम्ही लहान होतो आणि जत्रेत जायचो ना, तर खूप सुंदर सुंदर डॉल असायच्या. आणि ते त्यावेळेला ना त्याची प्राईजही तेवढी असायची. आणि तेवढ्या प्राईजची डॉल म्हणजे अफोर्ड करणं पॉसिबल नसायचं. म्हणजे कसं व्हायचं, आम्ही तिघंजणं, म्हणजे माझे 2 भाऊ आणि मी, असं आम्ही तिघंजणं जत्रेत जायचो. आणि तेव्हा पप्पाने असं आम्हाला ठरवून दिलेलं असायचं की एक अमाऊंट दिलेली असायची ठरवलेली, की ह्याच्यामध्येच तुम्हाला जे काही पाहिजे जत्रेत ते खरेदी करा. आणि त्यावेळेला असं असायचं ना की खूप साऱ्या गोष्टी घ्याव्याशा वाटायच्या, पण ते पॉसिबल नव्हतं. आत्ताच्या मुलांसारखं नाही आहे की मनात आलं जे बोट दाखवलं की लगेच मिळतं. तेव्हा असं नसायचं. आणि तेव्हा खूप छान छान डॉल असायच्या आणि मला खूप घ्याव्याशा वाटायच्या. मिळायच्या डॉल मला, असं नाही की नाही मिळायच्या. पण ही डॉल बघितली ना जत्रेमध्ये मी आज, म्हणजे आम्ही गेलेलो तेव्हा, तर मला ही खूप आवडली. आणि याच्यामध्ये ना अजून मोठ्या मोठ्या सायझेसमध्ये पण खूप सुंदर सुंदर डॉल होत्या, पण त्याची प्राईस जरा जास्त होती. आणि हिची जरा प्राईजही कमी होती आणि ही दिसायलाही क्यूट होती, त्यामुळे मी ही घेतलेली आहे. तर प्लीज कोणी हसू नका की आता एवढी मोठी झाली आणि ही छोटीशी डॉल घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं अजून एक घेऊन यावं आणि छान ठेवावं घरामध्ये. आणि छोटी छोटी क्यूट भांडी जी होती ना, ती पण मला घ्यावीशी वाटत होती. बघू आता ती पण घेऊ कधी ना कधी. काय रे, पडलं काय? आज आमच्या लोलोचं काय चाललंय, सारखं पडणं चाललंय. तर बघा, ही गाडी घेऊन आहे ना तो इथे वर बसलेला, आणि हे बघा हे आता फुटलं आहे, तरी पण परत जाऊन तो बसला. आणि मगाशी टेबलवरनं पण पडला छोट्या, तरी पण सारखं सारखं तिथेच बसायचं आहे. का बसतो बाळा? असं नाही बसायचं. ही डॉल माझी आहे, ही डॉल माझी आहे, ही डॉल माझ्यासाठी आहे. नाही नाही, माझी डॉल आहे. दे, चल दे 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 दे. तर बघा, मी अशी अडकवून ठेवलेली आणि आता मी काढली आहे ना तर घेऊन पळायला. बघा, तुझ्याकडे गेली तर ती राहणार नाही, दे माझी. बघा कसा घेऊन पळतोय डॉल. आज माझं जेवण हे एवढंच आहे, साधं सिम्पल.
आणि मलाच काही वेगळं खावंसं वाटत नव्हतं, त्यामुळे मग मी हेच बनवलं. तुम्ही ऐकलं असाल की आपली इमिटेशन ज्वेलरी जी असते ना, म्हणजे आपण इमिटेशनची ज्वेलरी जी यूज करतो, तर त्याच्यावरती परफ्यूमचा वापर जो असतो तो करायचा नसतो. कारण त्याच्यानी जी ज्वेलरीची शाईन आहे ती खराब होते किंवा मग डॅमेजसुद्धा होऊ शकतं. तर फक्त मी हे ऐकलं होतं, माझ्यासोबत असं झालं नव्हतं. म्हणजे मी कधीच परफ्यूमचा वापर केला नाही. पण काय झालं ना, मागे लास्ट टाईम जेव्हा मी तयार झाली होती, तर तेव्हा मी माझे काही इयरिंग्स आणि परफ्यूमची बॉटल जी होती ती मी सोबत एकत्र ठेवली. म्हणजे बॉटल तशी मी पॅकच होती. तुम्हाला दाखवते पण ती बॉटल. तर ही बघा, ही बॉटल होती आणि पॅकच होती आणि मी ती सोबत एकाच बकेटमध्ये ठेवली होती. आणि आता मी ना सडनली मी काही घेण्यासाठी ते बास्केट जे आहे ते घेतलं. तर यामध्ये माझे ना 2 इयरिंग्स खराब झाले होते. एक तर आता मी साईडला ठेवलेलं आहे. थोडं पुसून बघूया त्याचं काय करता येईल. आणि एक तर मी साईडला ठेवलेले आहेत आणि एक तर बघू शकता तुम्ही पूर्ण खराब झालेत. म्हणजे त्याच्यावरती परफ्यूम सांडून आहे ना, त्याचे जे पल्स आहेत ना ते सगळे खराब झाले, दोन्ही ह्याचे. आणि दुसरे माझे एक डायमंडचे इयरिंग्स आहेत ते सुद्धा खराब झाले. आणि ही बॉटल जेव्हा मी त्यातून काढून दुसरीकडे ठेवली, म्हणजे बॉटल खूप आधी काढून ठेवलेली, तेव्हा मला माहितीच नव्हतं की त्यातलं परफ्यूम सांडलं आहे वगैरे की काय म्हणून. आणि आता मी चेक केलं तर मला आधी कळत नव्हतं की हे कशामुळे झालं आहे. आणि मग मला नंतर रिअलाईज झालं की ही परफ्यूमची बॉटल याच्यामध्ये रिकामी झाली. मी चेक केलं तेव्हा. तर तुम्हीसुद्धा असं करत असाल ना, तर कधी चुकून तर करू नका. खरोखर आपली इमिटेशनची ज्वेलरी आहे ना, ती परफ्यूमने खराब होते. हे आज मला कन्फर्म झालेलं आहे. तर चला आता लोलोला फोनिक्स क्लासला सोडायचा वेळ झाला आहे, तर जाऊन येतं, तर पटकन त्याला सोडून येते. बरं, 7:30 झालेले आहेत आणि आता जस्ट मी चहा ठेवलेला आहे, कारण लोलोला सोडून येईपर्यंत मला उशीर झाला. आणि ही 2 नवीन कपं दिसत आहेत ना, तर ही परवा जत्रेतून आणलेली आहेत. आणि काय झालं माहिती आहे का, 2 ही नवीन कप ॲड झाले माझ्या कलेक्शनमध्ये आणि आधीचा जुना कप जो आहे तो सकाळी माझ्याकडून फुटला गेला. म्हणजे 2 नवीन वस्तू आल्या तर आधीची एक जुनी वस्तू जाते असं मला वाटतं. तर असं चहा पिऊन घेते आणि मग बाकीचं जे काय असेल ते शेअर करते. तर चहा आता पिऊन घेते. तसं तर एवढा चहा असतो माझा संध्याकाळचा, पण हा माझा आजचा शेवटचा चहा आहे. कारण उद्यापासून संध्याकाळचा चहा जो आहे तो मी स्किप करणार आहे. आणि का ते तुम्हाला मी सांगेनच ब्लॉगमध्ये काही येत्या. सगळी कामं आवरल्यानंतर ना हाच वेळ असतो ज्या वेळेला ना आपल्याला चिंतन करायला ना खरंच खूप सोपं जातं. दिवसभर इतकी कामांची दगदग असते की आपल्याला शांत बसून काही विचार करायला किंवा काही करायला वेळच मिळत नाही. पण रात्री हा टाईम असतो ना माझ्यासाठी खूप छान असतो. म्हणजे एक मॉर्निंगचा टाईम सगळे उठायच्या आधी आणि एक रात्रीचा टाईम ज्या वेळेला सगळं माझं झालेलं असतं आणि एक निवांत वेळ असतो आणि मनालाही समाधान असतं की सगळं कंप्लीट झालं आहे. त्यामुळे मला विचार करण्याची जी शक्ती आहे ना ती अजून मिळते. सो फायनली आज मी माझी विश लिस्ट जी आहे ना ती लिहायला घेतलेली आहे. खरं तर ही विश लिस्ट आधीच लिहायला हवी होती, पण थोडासा उशीरच झालेला आहे. 1 आठवडा पलटून गेलेला आहे. तरी पण म्हटलं चला आज काही करून लिहून टाकूया. कारण मला असं वाटतं ना, जेव्हा आपण कोणतंही काम, कुठलीही गोष्ट ध्येयाने करतो, तेव्हा ती खरंच सक्सेस होण्याचे ना चान्सेस जे असतात ते वाढतात. म्हणजे आपण नुसतंच काहीतरी करतो आहे आणि त्याला काही ध्येय नाही, अर्थ नाही, तर ती गोष्ट मला असं वाटतं तितकी सक्सेसफुल होत नाही. पण तीच गोष्ट जर आपण मनाशी ठरवून कागदावरती अगदी उतरवून काढली आणि तो कागद सतत आपल्या नजरेसमोर असेल, तर आपल्यालाही तेवढंच प्रोत्साहन मिळतं. आणि त्याचमुळे मला असं वाटतं ना, की प्रत्येकानेच आपली विशलिस्ट जी आहे ना, ती नक्कीच कागदावरती उतरवली पाहिजे. तर मी सुद्धा माझी या वर्षाची विशलिस्ट जी आहे ती लिहिलेली आहे. तुम्ही तुमची विशलिस्ट लिहिलीत की नाही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर लिहिली नसेल तर नक्की लिहा आणि त्याच्यावरती अवलंबसुद्धा करा. असं नाही की फक्त कागदावर लिहिलं आणि सोडून दिलं, तर त्याच्याप्रमाणे कृती करायलाही सुरुवात करा. तर असा आजचा माझा दिवस होता. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. कसा वाटला आजचा व्लॉग मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये काय काय वेगवेगळं पाहायला आवडेल हेही सांगा मला, कारण थोडंफार चेंजेस मी जसे मला सुचतात तसे मी करत आहे. कारण आपलं टार्गेट आहे 365 डेजचं व्लॉगचं, म्हणजे कंटिन्यू व्लॉग टाकण्याचा, त्याचबरोबर शॉर्ट्स, आणि आपल्याला चॅनलही मॉनिटाईज करायचं आहे. त्यामुळे हे चॅलेंज जे आहे ना, तर मी अगदी आजपर्यंत व्यवस्थित असं पार पाडत आहे. पण तुमच्याकडे काही अजून सजेशन असतील ग्रो करण्यासाठी तर मला नक्की सांगा, कारण मलाही माझं हे ध्येय जे आहे ते कंप्लीट करायचं आहे.
सो चला आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. उद्याचा व्लॉग जो आहे तो तुम्हाला छान असा पाहायला मिळेल अंगारक चतुर्थीचा. आणि यावेळेला म्हणजे या आठवड्यात सॅटर्डेलाही व्लॉग टाकू का हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.